नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे। अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्यायचे। फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता। त्याचबरोबर रिझल्टच्या सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातात। तर बघा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठीची मोठी गुड न्यूज काय ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, महाराष्ट्र बोर्डाचा 10वी आणि 12वीचा विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज। या तारखेला लागणार बोर्डाचा निकाल सविस्तररित्या मित्रांनो माहिती या ठिकाणी आहे। पाहू शकता आजचीच बातमी या ठिकाणी आहे। तर बघा 10वी-12वीच्या निकालासंदर्भात या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज आलेली आहे। काय माहिती बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा यशस्वीपणे घेतलेल्या आहेत। यंदा 12वी बोर्डाच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत संपन्न झालेल्या आहेत। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर बघा 10वीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या 1 ते 26 मार्च या कालावधीत घेण्यात आली होती। आम्ही आपण सांगू इच्छितो की यावर्षी 10वीच्या परीक्षेसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी तर 12वीच्या परीक्षेसाठी 15 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। तर बघा मित्रांनो, जर आपण या ठिकाणी पाहिले तर 10वीसाठी 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। सोबतच आपण पाहिलं तर 12वीच्या विद्यार्थ्यांनी 12वीसाठी 15 लाख विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंदणी केली होती। आता बघा, तुम्ही यावर्षी 10वीची परीक्षा दिलेली आहे का? जर 10वीची परीक्षा दिलेली असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा आणि जर 12वीची परीक्षा दिलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचे। बघा 16 लाख विद्यार्थी 10वीसाठी आणि 15 लाख विद्यार्थी 12वीसाठी या ठिकाणी होते। त्यानंतर बघा, दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बोर्ड परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बोर्डाचा निकाल केव्हा जाहीर केला जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। विद्यार्थ्यांना आणि पालकांना परीक्षेच्या निकालाची खऱ्या अर्थाने आतुरता लागलेली आहे। दरम्यान राज्य मंडळाने यंदा 10वी आणि 12वीचा निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत नवीन अपडेट दिलेले आहे। यावर्षी या दोन्ही वर्गांचे निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकर लागण्याची शक्यता मंडळाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। खरे तर सध्या या दोन्ही बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे। तुमचे जे काही गुणपत्रिका आहे ते देखील तयार केली जात आहे। महाराष्ट्र बोर्डाकडून उत्तरपत्रिकांच्या पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे आणि ताज्या वृत्तानुसार महाराष्ट्र बोर्ड 10वी आणि 12वीचा जो काही निकाल आहे तो मे महिन्यातच जाहीर होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार यंदा केंद्रीय माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे CBSE बोर्डाचे 10वी आणि 12वीचे निकाल 20 मे नंतर कधीही जाहीर होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। दुसरीकडे महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल हा मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात लागणार असून 10वीचा निकाल या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार असल्याची माहिती महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेली आहे। अर्थातच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निकालाची आतुरता होती तो निकाल या चालू महिन्याच्या अखेरीस लागणार आहे। निकाल लागण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहे। बघा, काही दिवस शिल्लक आहे। जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आज मित्रांनो 6 मे आहे, परंतु 6 मे पासून जर आपण या ठिकाणी पाहिले तर अवघे काही दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत आणि या दिवसांमध्ये तुमचा जो काही निकाल आहे तो लागणार आहे। यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता आणखीशी गेला पोहोचले। दरम्यान महाराष्ट्र बोर्डाचा जो काही निकाल आहे तो जाहीर झाल्यानंतर तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर तो पाहता येईल। त्याचबरोबर जो काही निकाल आहे तो आपण या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह चेक करणार आहोत। आता तुम्हाला काय वाटतं, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा निकाल लाईव्ह चेक केला पाहिजे का? जर तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 10th प्लस लाईव्ह लिहायचं आहे, त्याचबरोबर 12th प्लस लाईव्ह लिहायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण या ठिकाणी हा जो काही निकाल आहे तो लाईव्ह त्या ठिकाणी चेक करणार आहोत किंवा किती विद्यार्थ्यांना वाटतं की लाईव्ह चेक केला पाहिजे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज होती। अपेक्षा आहे तुम्हाला जो काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।